Hello everyone, good morning. Myself Bosare Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss our next topic, that is antidecentric drugs. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर आपला जो नेक्स्ट कॅटेगरी आहे काय आहे तर अँटीडिसेंट्रिक ड्रग्स. आपल्याला अँटीडिसेंट्रिक ड्रग म्हणजे काय की द मेडिकामेंट्स गिव्हन इन द ट्रीटमेंट ऑफ डिसेंट्री आर नोन ॲज अँटीडिसेंट्रिक ड्रग. आता अँटीडिसेंट्रिक ड्रग म्हणजे काय की असे मेडिकामेंट्स किंवा असे ड्रग की जे आपण डिसेंट्रीच्या ट्रीटमेंटसाठी वापर करतो. अशा ड्रगचा किंवा अशा मेडिकामेंटचा वापर कशासाठी करतो? डिसेंट्री ट्रीट करण्यासाठी. त्या ड्रगला किंवा त्या मेडिकामेंट्सला आपण काय म्हटलं जातं तर अँटीडिसेंट्रिक ड्रग्स. परंतु आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की डिसेंट्री ही जी टर्म आहे ही कशा प्रकारे बनलेली आहे किंवा हे कशाचं कॉम्बिनेशन आहे तर द टर्म डिसेंट्री इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. जी हा जो काही वर्ड आहे डिसेंट्री हा जो वर्ड आहे तो कॉम्बिनेशन आहे दोन वर्डचं. त्याच्यामध्ये डिस मिनिंग बॅड ऑर डिफिकल्ट दोन वर्डचं किंवा दोन शब्दाचं मिळून हा डिसेंट्री वर्ड तयार झालेला आहे. डिस म्हणजेच काय बॅड किंवा डिफिकल्ट आणि एंट्रॉन म्हणजे काय मिनिंग इंटेस्टाईन. एंट्रॉनचा अर्थ काय इंटेस्टाईन आणि डिस म्हणजे बॅड किंवा डिफिकल्ट हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ इन्व्हेडिंग पॅरासाइट्स डिसेंट्रिक कंडिशन इज ग्रुप इन व्हेरियस टाईप. मग त्याच्यामध्ये चार प्रकारचे ग्रुप पडलेले आहेत. एक म्हणजे ॲमोबिक डिसेंट्री, सेकंड बॅसिलरी डिसेंट्री, थर्ड बॅलॅन्टिडियल डिसेंट्री आणि फोर्थ वन cystosomal dysentery. Amoebic dysentery means it occurs due to the Entamoeba histolytica which infect the large intestine. The parasite invades the mucosa and causes ulcer. Then this type of exists either in acute or chronic form. Then second one is a bacillary dysentery. It occurs due to the various forms of dysentery bacilli. Shigella. These parasites attack the mucous membrane on a large intestine, then causing necrosis. The symptoms are severe than amoebic dysentery. Then third one is a ballontidial dysentery. In this type of dysentery and diarrhea are associated with presence of large ciliated protozoan called as Ballontidium coli. Sometimes this protozoan invades the lymphatic glands also. Then last one is a cystosomal dysentery. It occurs due to the Schistosoma manasoni and it is two other species. Then Kurchi and Ipecacuanha are example of this class. आणि अँटीडिसेंट्रिकचे कुठले दोन एक्झाम्पल आहेत मग कुर्ची आणि इपिकॅकुना हे त्याचे दोन एक्झाम्पल आहेत. त्याच्यामधील जो ड्रग आहे इपिकॅकुना तो आपण स्टडी करणार आहोत. त्याचं सिनोनिम त्याचबरोबर त्याचं बायोलॉजिकल सोर्स, त्यानंतर त्याचे ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याचे केमिकल टेस्ट आणि युजेस. मग सिनोनिम काय आहे इपिकॅकुनाचं तर इपिकॅक त्याचं सिनोनिम आहे. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स ऑर रायझोम्स ऑफ प्लांट सॅफेलिस इपिकॅकुना. कशापासून मिळतो? जे काही ड्राईड रूट्स आहेत किंवा रायझोम आहेत प्लांटचे, मेन स्पेसिस कुठली आहे त्याची सॅफेलिस इपिकॅकुनाच्या ड्राईड रूट्सपासून किंवा रायझोमपासून आपल्याला काय मिळतं इपिकॅकुना रूट किंवा इपिकॅक नावाचा ड्रग.
इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली रुबियासी. त्याची फॅमिली कुठली आहे? रुबियासी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इपिकॅकोना आपल्याला पाहायला मिळतात. एक जो की आहे ब्राझिलियन इपिकॅकोना आणि सेकंड आहे पनामा इपिकॅकोना. आता ब्राझिलियन इपिकॅकोनाचे जे रूट्स आहेत, रूट्सचा कलर कसा असतो? डार्क ब्रिक रेड टू डार्क ब्राऊन. कसा असतो? डार्क ब्रिक रेड. त्याचबरोबर डार्क ब्राऊन कलरचे आपल्याला ब्राझिलियन इपिकॅकोनाचे रूट पाहायला मिळतात. त्यानंतर ओडर कसा असतो त्याचा? फेंट. ओडर फेंट आहे आणि टेस्ट त्याची कशी आहे? बिटर आहे. त्यानंतर त्याची साईज कशी असते? अप टू 150 mm इन अ लेंथ. 150 mm त्याची लेंथ असते आणि 6 mm त्याची थिकनेस असते. त्यानंतर ब्राझिलियन रूट्सची जर सेप कसा असतो? रूट्स आर फाउंड इन टॉर्टोइस पीसेस. टॉर्टोइस पीसेसच्या सारखा त्यांचा सेप असतो. त्यानंतर ब्राझिलियन रायझोम. ब्राझिलियन रायझोमचा कलर कसा असतो? ब्रिक रेड टू डार्क ब्राऊन ब्राझिलियन रायझोमचा कलर असतो. त्यानंतर त्याच्या सेप सिलेंड्रिकल सेप असतो आणि साईज किती असते? अबाउट 2 m इन डायमीटर अँड शॉर्ट अटॅच टू द रूट्स. त्यानंतर नेक्स्ट वन जी व्हरायटी पाहिली होती आपण पनामा इपिकॅकोना. पनामा इपिकॅकोनाचा कलर कसा आहे तर ग्रेइश ब्राऊन टू रेडिश ब्राऊन. कसा आहे? ग्रेइश ब्राऊन टू रेडिश ब्राऊन. देन ओडर फेंट, टेस्ट बिटर अँड सेप सिलेंड्रिकल. ओडर कसा आहे? सेम ॲज ब्राझिलियन व्हरायटी. मग ब्राझिलियन व्हरायटीचा ओडर कसा आहे? फेंट आहे. त्यानंतर टेस्ट सेम ॲज अ ब्राझिलियन व्हरायटी. ब्राझिलियन व्हरायटीची टेस्ट कशी आहे? बिटर. त्यानंतर साईज कॅरेक्टराइज बाय द लार्ज साईज अप टू 9 mm इन अ थिकनेस अँड सेप कसा आहे त्याचा? सिलेंड्रिकल त्याचा सेप आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल कन्स्टिट्युएंट्स. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे केमिकल आपल्याला आढळून येतात तर इपिकॅकोना कंटेन्स फ्रॉम 2 to 3% of total alkaloids. The alkaloids of Ipecacuanha belongs to isoquinoline group and are represented by imitin, saphalin, physotrin, psychotrin, methyl ether and imitamine. The roots also contain ipicacunic acid and glycoside ipicacunin. Then 30 to 40% of starch and calcium oxalate. Then alkaloids contained is a maximum in a plant of 3 to 4 years of age. आता इपिकॅकोनामध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला? आयसोक्विनोलिन अल्कलॉइड्स आहेत. त्यानंतर इमिटिन, इमिटॅमाइन, सॅफेलिन, सायकोट्रिन, देन डायहायड्रोसॅफेलिन, ग्लायकोसाइड्स आणि इपिकॅक्युनिन आपल्याला इत्यादी केमिकल कन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये आढळून येतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे केमिकल टेस्ट. नेक्स्ट वन काय आहे? केमिकल टेस्ट. फर्स्ट केमिकल टेस्ट काय आहे? टू अबाउट 2.5 ग्राम ऑफ पावडर ड्रग, ॲड 20 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड 5 ml ऑफ वॉटर. देन शेक इट वेल अँड फिल्टर. The next procedure, the filtrate, add 0.5 gram of potassium chloride. The presence of yellow color is gradually changing into red after standing, confirms the presence of imitin. आता त्यांनी टेस्टमध्ये काय सांगितलं की 2.5 ग्राम पावडर ड्रग घ्यायचा आहे इपिकॅकोनाचा. त्याच्यामध्ये 20 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे. त्याचबरोबर 5 ml वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 2.5 ग्राम ड्रग, 20 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि 5 ml वॉटर त्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर त्याचं शेकिंग करायची आणि शेक केल्याच्यानंतर ते व्यवस्थितरित्या फिल्टर करून घ्यायचं आहे. आणि जे फिल्ट्रेट आपल्याला मिळालेलं असेल त्या फिल्ट्रेटमध्ये 0.5 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड ॲड करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण 0.5 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड त्या फिल्ट्रेटमध्ये ॲड करू त्याच्यामध्ये असणारा जो येलो कलर आहे
तो तो येलो कलर ग्रॅज्युअली चेंज होईल. आणि तो ग्रॅज्युअली कशा प्रकारे चेंज होईल, येलो टू रेडमध्ये त्याचं कन्वर्जन होईल स्टँडिंग पोझिशनला ठेवल्यानंतर. आणि त्याच्यावरून आपण काय कन्फर्म करू शकतो की त्याच्यामध्ये इमिटिन नावाचं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. त्यानंतर सेकंड वन टेस्ट कुठली आहे, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन शोज ऑरेंज फ्लोरोसन्स विथ इमिटिन. आणि अल्ट्राव्हायलेट रेडिएशन अंडर जर आपण ऑब्झर्व केलं तर ऑरेंज फ्लोरोसन्स आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो त्याच्यामध्ये इमिटिन प्रेझेंट असल्यावर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचे स्टँडर्ड फॉरेजन ऑर्गॅनिक मॅटर किती आहे त्याच्यामध्ये, नॉट मोर दॅन 1% त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर ॲश कंटेंट किती असतं, नॉट मोर दॅन 5%. आणि ॲसिड इनसोल्युबल ॲश नॉट मोर दॅन 2%. त्यानंतर आहे युजेस इपिकॅकुनाचे युजेस. इपिकॅकुना इज यूज ॲज अन इमिटिक इन द फॉर्म ऑफ सिरप. इपिकॅकुना जो आहे ड्रग आपण ॲज अ इमिटिक म्हणून कशाच्या फॉर्ममध्ये, सिरपच्या फॉर्ममध्ये ॲज अ इमिटिक म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे यूज, इट इज ऑल्सो एक्सपेक्टोरंट इन अ स्मॉल डोस. आणि स्मॉल डोस म्हणून मध्ये आपण त्याचा ॲज अ एक्सपेक्टोरंट म्हणून पण वापर करू शकतो. देन इन अ लार्ज डोसेस इट प्रोड्युसेस डायरिया ड्यू टू इरिटेशन. इपिकॅकुना इमिटिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲमोबिक डिसेंट्री. आणि इपिकॅकुनामध्ये जे इमिटिन नावाचं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे ते आपण कशासाठी वापर करू शकतो, ॲज अ त्याचा वापर आपण काय म्हणून करू शकतो तर ॲमोबिक डिसेंट्री ट्रीट करण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इपिकॅकुना कॉजेस व्हायलंट स्नीझिंग कफिंग ड्यू टू द नझल अँड लॅरेंजियल डिसेंट्री. द नेक्स्ट वन युजेस आहेत इपिकॅकुनाचे काय आहेत तर इपिकॅक विथ ओपियम इज गिव्हन ॲज अ डायफ्रोटिक कंडिशन. Then pharmaceutically ipecacuanha is used for isolation of imitine and cephalin. Then Rio ipecacuanha contains about 2.5% of total alkaloids, of which 50 to 70% is imitine. Then Panama variety contains 2.8% of total alkaloids, comprising 30 to 50% of imitine. हे जे काय पाहिले आपण इत्यादी त्याचे युजेस पाहिले, ॲज अ इमिटिक म्हणून, त्यानंतर एक्सपेक्टोरंट म्हणून, त्यानंतर ॲमोबिक डिसेंट्रीच्या ट्रीटमेंटमध्ये आणि ॲज अ डायफ्रोटिक विथ ओपियम त्याच्याबरोबर वापर करू. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. इन दिस वे आवर अँटीडिसेंट्रिक चॅप्टर इज ओव्हर हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस आवर नेक्स्ट टॉपिक, that is antiseptic and disinfectant.